सर्व भक्तांचे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. वेगवेगळ्या धार्मिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात धार्मिक कथा. ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रसिद्ध संत होते. त्यांना ज्ञानदेव किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. फक्त 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी पाहूयात संक्षिप्त स्वरूपात. अध्याय 1. अर्जुन विषादयोग. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ आरंभी वैदिक संप्रदायानुसार मंगलम असणाऱ्या ओंकार स्वरूपी विघ्नहर्त्या सुखकर्त्या श्री गजानन रूपी परमात्म्याला वंदन नमन केले आहे. नंतर विद्यादेवता सरस्वती स्तवन करून त्यानंतर आपल्या गुरूंना श्री निवृत्तीनाथांना परमात्मा स्वरूपी मानून वारंवार वंदन केले आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेचा अनुवाद सुरू करण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वरांनी ओंकार या वाचकाचा उपयोग करून परमात्मारूपी श्री गणेशाचे काव्यमय नमन केले आहे. त्यानंतर चातुर्वा ग्रंथ व कला यांची देवता सरस्वतीला नमन केले आहे. त्यानंतर ज्यांच्या कृपेमुळे आपण पूर्ण काम झालो त्या निवृत्तीनाथांना वंदन करून गुरुमहिमा वर्णन केला आहे. यानंतर परमार्थाची जन्मभूमी, सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व काव्यांचा रावो अशा महाभारताची थोरवी व श्रेष्ठता गायली आहे. महाभारताच्या सुरस वर्णनानंतर भगवद्गीतेचे गुणगान वर्णन केलेले आहे. गीतेला भारतकमल परागो असं श्रेष्ठ विशेषण देत जिचे विरक्त संतमुनी सेवन करतात, ब्रह्मदेव शंकरजी मुक्तकंठाने प्रशंसा करतात, त्या गीतेची महती गातात. यानंतर श्रोत्यांनी स्थिर अंतकरणाने या गीताग्रंथाचे सेवन करावे हे सुचवले आहे. थोर श्रोत्यांना आपण लाडके अपत्य असून सलगिनी बोलत आहे असे म्हटले आहे. प्रत्यक्ष श्री भगवान शंकराची मती ज्या गीताग्रंथाचा विचार करताना स्थिमित झाली, वेदही कुंठित झाले, त्या गीताग्रंथावर व्याख्यान करण्यासाठी सरसावणे हे धारिष्ठाचे आहे. याची जाणीव असल्याचा निर्वाळा ज्ञानदेवांनी दिला आहे. व पुन्हा गुरुकृपेचा महिमा वर्णन करून श्री निवृत्तीनाथांना सूत्रधार मानून ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आशीर्वादपूर्वक आज्ञा मागितली आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर माझे व पंडूचे पुत्र काय करत आहे या धृतराष्ट्राच्या प्रश्नाचे संजयाने उत्तर देताना प्रथमतः दोन्ही पक्षाचे रथी महारथी यांचे रथ त्यांचे वर्णन करून अर्जुनाच्या रथाचे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तवात्सल्याचे वर्णन केले आहे. शंखनिनाद, युद्धाची सज्जता इत्यादीचे हृदयंगम वर्णन केले आहे. अर्जुनाने हर्षयुक्त होऊन सर्व सैन्यांकडे दृष्टी टाकली व आपल्या रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची विनंती श्रीकृष्णाला केली. भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. शत्रुपक्षीय सैन्यातील भीष्म, द्रोणादिक योद्धे हे आपले शत्रू आहेत असे न दिसता ते आपले पूज्य गुरुजन, बंधू, काका, मामा, आप्तेष्ट आहे असे दृश्य दिसले. अकस्मात अर्जुनाच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली. वीरवृत्तीचा लोभ झाला. हातातील गांडी धनुष्य गळून पडले. अर्जुन मोहग्रस्त झाला. आपल्या युद्ध न करण्याच्या कृतीचे समर्थन केले. अर्जुनाच्या अंतकरणात उत्पन्न झालेले दया, करुणा, कृपा इत्यादी सात्विक वृत्तीचा झालेला उदय वर्णन केलेला आहे. अध्याय 2. सांख्ययोग. या अध्यायात श्री ज्ञानदेवांनी सांख्यशास्त्राचा अभिप्राय सांगून बुद्धियोगी थोडक्यात सांगितला आहे. मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात उपदेश करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमतः अर्जुनाला त्यांच्या शौर्य, पराक्रम व सामर्थ्य गुणाची आठवण करून दिली आहे व षंडाप्रमाणे निशस्त्र होणे म्हणजेच इहपरलोक गमावणे आहे असे सांगितले. तरी देखील अर्जुन म्हणतो, गुरुजन व मित्र आप्तेष्टांना मारून पातकाचा धनी होण्यापेक्षा भीक मागितलेली बरी. भगवंताला हे पटले नाही म्हणून देवाच्या ठिकाणी अन्योन्य भाव प्रकट करून तो देवाला शरण गेला व म्हणाला, मला माझे हित कशात आहे हे कळत नाही. आता तूच मला योग्य व धर्म काय आहे ते सांग. देव यांच्या संपूर्ण शरणागतीचीच वाट पाहत होते. मोहरूपी सर्पदंश झालेल्या अर्जुनाच्या मदतीला भगवान रूपी गारुडे धावले व त्याला अध्यात्माच्या बैठकीवरून उपदेश करण्यास सुरुवात केली. अर्जुनाच्या मी करता या अहंतेचा भावनेवर प्रहार करून जगतचालक, सर्वशक्तिमान परमेश्वराच्या अव्याहतपणे चालणाऱ्या सृष्टीचे उत्पत्ती स्थिती विनाशाचे दर्शन घडवले आणि सांगितले, अर्जुना, तू भ्रांतिवश होऊन देहेंद्रियाची दृष्टी ठेवली आहे.
म्हणून तुला जन्ममृत्यू दिसतात, पण जे यांच्या तडाख्यातून सुटतात त्यांना फक्त आत्माच दिसतो. ज्ञानी व संत सज्जन विवेकाची कास धरून देहादी उपाधी व शाश्वत सर्वव्यापी जन्ममरणरहित चैतन्याची ओळख करून घेतात. शस्त्राने शरीराचा नाश होतो, चैतन्याचा नाश कोणत्याही शस्त्राने होत नाही. शरीर नश्वर व आत्मा अमर आहे. शरीर जीर्ण झाले की आत्मा ते टाकून देतो. चैतन्याच्या ठिकाणी अनेक देह जातात व येतात. सृष्टीची घडामोड मायेमुळे दिसते. येथे भगवंतांनी अविनाशी आत्मा व नाशवंत परंतु पुनर्जन्माला येणारा देह याचा विचार स्पष्टपणे सांगितला व पुढे क्षत्रियाचा धर्म विशद केला. करुणा, दया हे ब्राह्मणांचे गुण युद्धाच्या वेळी क्षत्रियांनी अंगीकारले तर त्याचा संपूर्ण नाश होईल. शस्त्रसन्यासामुळे अपकीर्ती, अधर्म वाटेला येईल. युद्धात मृत्यू आला तर स्वर्ग मिळेल आणि जय मिळाला तर राज्य. म्हणून जय अथवा पराजय मिळो त्यात तुझे कल्याणच आहे. समत्व बुद्धी ठेवून धर्मयुद्धाला प्रवृत्त हो, त्यात पाप मुळीच लागणार नाही. येथपर्यंत सांख्यस्थिती सांगून पुढे भगवंत निष्काम कर्मयोग सांगतात. अनासक्त बुद्धीने स्वधर्माचरण केल्यास प्रपंचाच्या उपाधीत असूनही ती उपाधी मनुष्याला बाधा करू शकत नाही. अर्जुना, तुला निष्काम कर्म करणेच योग्य आहे. ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म दैववशात असंग राहिले तरी ते ईश्वराच्या ठिकाणी प्रविष्ट झाले असल्यामुळे परिपूर्णच आहे. अशा बुद्धीने कर्म करणे हे योगाचे सार आहे. देह व इंद्रिये यांच्यावर तुझी बुद्धी स्थित आहे, म्हणून तिला मोह उत्पन्न झाला आहे. ती बुद्धी शुद्ध झाली की योग स्थितीचा, समाधीचा अनुभव येईल. अध्याय 3 कर्मयोग. श्री भगवान श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायात सूत्ररूपाने सांगितले की गीता हे मोक्ष प्राप्त करून देणारे ज्ञानप्रदान शास्त्र आहे, परंतु प्रत्यक्षात सांसारिक जीवन अज्ञानाने बांधले गेले आहेत. त्यांना मोक्षपद प्राप्त करून घेण्याची योग्यता येणे जरुरी आहे. त्यासाठी गीतेत भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कर्म उपासना मार्ग सांगितला आहे. प्रारंभी अर्जुनाने विचारले, देवा, तू एका बाजूने कर्माचा निषेध करतोस आणि दुसऱ्या बाजूने तूच मला हिंसारूपी पाप करायला सांगतोस. मला असा दुटप्पी उपदेश न करता सोप्या व निसंदिग्ध रीतीने माझे हित कशात आहे ते सांग. तेव्हा भगवंत सांगतात, निष्काम कर्म मार्ग व ज्ञानमार्ग हे दोन्ही मीच सांगितले. दोन्ही मार्गाने फळ मिळते, पण या दोन्ही मार्गाचे अधिकारी वेगवेगळे आहेत. मंद अधिकाऱ्यांनी ज्ञानमार्गाचा अवलंब करणे योग्य होणार नाही, कारण केवळ कर्म टाकण्याने कर्मत्याग होऊ शकत नाही. कर्मातीत झालेल्या साधकाला देखील देह असेपर्यंत कर्मत्याग करणे शक्य नाही. वासनायुक्त पुरुषांनी बाह्य कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध केला तरी त्यात दांभिकपणा दिसून येतो खरा. निष्काम पुरुषाचे अंतकरण शुद्ध असते. त्याची कर्मेंद्रिय व्यापार करताना दिसली तरी तो त्यात आसक्त नसल्याने कर्ममुक्तच असतो. इथे श्री ज्ञानदेवांनी स्वधर्माचे स्पष्टीकरण करताना अग्निमुखी हवन, देवपूजा, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथी सत्कार व ज्ञाती संतोषाचा उल्लेख केला आहे. भगवंत म्हणतात, सन्मार्गाने मिळवले पदार्थ भोगार्थच आहे असे न समजता स्वधर्मरूपी यज्ञाद्वारा परमेश्वरास अर्पण करावे व शेष प्रसादाचे संतोषाने सेवन करावे. प्रत्येकाने स्वतःचे कर्म यथाविधी निर्दोषरीतीने करावे. पूर्ण कर्माचे फळ भोगण्यासाठीच मनुष्याला शरीर मिळालेले आहे, म्हणून कर्म टाळणे अशक्य आहे. जनकाप्रमाणे कर्मत्याग न करता मोक्षप्रद जाता येते. म्हणून आत्मज्ञानी पुरुषांनी अज्ञानी जीवांना उदाहरण म्हणून कर्मत्याग न करता कर्मे अवश्य करावीत. त्यांनी बहुरूप्याप्रमाणे अज्ञ लोकांसाठी स्वधर्माचरण करावे. कर्मे ही प्रकृतीच्या गुणानुसार इंद्रियाद्वारे होतात. ब्रह्मनिष्ठ पुरुष त्यात आसक्त होत नाहीत. त्यांचे कर्मदात्म्य नसल्यामुळे ते कर्मबंधात सापडत नाही, पण जो कर्मात आसक्त होतो तो बंधात सापडतो. पुढे अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना भगवंत म्हणतात, काम व क्रोध हे दृष्ट प्रवृत्ती आहे. त्यांनीच ज्ञानी व भजनाचे साधकांना आजपर्यंत नाश केला आहे. अज्ञानी लोकच नव्हे तर ज्ञानी देखील या काम क्रोधा मोहापुढे गारद होतात. ज्ञान हे पार शुद्ध व कल्याणकारक आहे, पण जेथे ज्ञान आहे तिथे दृष्ट अगोदरच येऊन बसतात. त्यांना हाकलून देण्याचा एकच मार्ग व उपाय आहे, तो म्हणजे या काम क्रोधाकाचे राहण्याचे ठिकाण, जी इंद्रिय
यांचे पूर्णपणे दमन करणे. काम क्रोध गेले की मन व बुद्धी या दृष्टांच्या कचाट्यातून सुटेल व जीवाला ब्रह्मरूपी स्वराज्य उपभोगता येईल. तो अक्षय सुखात रममाण होईल.